बी फास्ट. चला बॅट्समन नाहीयेत, पॅनल्टी लागेल, घाई करा. बॉलर फिल्डिंग लागलेलं नाही, पॅनल्टी लागेल बॉलर. आणि अशा तऱ्हेने पॅनल्टी लागेल, घाई करा लवकर, फिल्डिंग लावा. धन्यवाद. चला घाई करा. बघूया गोलंदाज तयार. पहिला बॉल, जास्त वेळ घेऊ नका. आरपीएल वाडा टीम, आपल्याला 20 मिनिटच आहेत. आता मात्र ती पिचची 15 झालेली आहेत, कारण 3 ओव्हर आहेत. कंचार प्रतिनिधी पाठवा. आयोजक जगदीश पाटील यांचे संपर्क करा कॉमेंट्री बॉक्सवर. 3 ओव्हरमधील पहिली ओव्हर. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी बॅटिंगसाठी सज्ज आहेत. आदेश प्रतिष्ठान तिळसे. फुल अँड सक्सेसफुल. पहिल्या बॉलवर येतोय युवराज डुकलेच्या बॅटमध्ये षटकार. बॉल द्या, बॉल द्या. आला बॉल. थँक यू. ओके, स्टॉप. षटकार बसलाय. दुसरा बॉल. पुणे ऑन साईडला बॉल आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. 1 धाव. 2 चेंडू मध्ये 7 धाव आलेले आहेत. सात धावा, 2 बॉल. तिसरा बॉल. गोलंदाज विशाल तयार. स्पीडअप करा बॅटर. प्रत्येक बॉलला विकेट किपरनं बॉलर मीटिंग करणार नाही किंवा बॅटर करणार नाहीत. सर्व संघांना सूचना, कारण इथून पुढे आपल्या वेळ खूप कमी आहे. वाटतं बॉलिंग डॉट बॉल. आत्ता मात्र दिशा लेन सापडलेली आहे. जो फॉर्म आहे बॉल आउट स्विंग करण्याचा, जो बॉलला फिरवतोय, ती क्षमता आहे विशालमध्ये. आठवते स्वतःला कुठेतरी आपला फॉर्म शोधतोय. फुलटॉस बॉल दिलाय. सर्कलच्या बाहेर चेंडू येतोय आणि इथे नो बॉलवर जातोय चेंडू. सीमा रेषेकडे पार. चौकार. 5 धावांचा बोनस. श्री गणेश इन्फ्राचे प्रोप्रायटर गुड्डू ठाकरे यांचं आगमन. थँक्यू. नेक्स्ट बॉल काय घडेल. वॉट अ शॉट. आणि चेंडू जातोय गगनचुंबी षटकार. बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या. बजाव.
बजाव. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे ती 18. बॉल आहे 4. ओके. अजूनही 2 बॉल बाकी राहतात ओव्हरचे. बाउंड्री अडली. ऐनुल शेखची फिल्डिंग चांगली. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 5 बॉल 19. युवराज डुकरे येतोय स्ट्राईक एंडला. नो मीटिंग. बघा त्या लहान मुलाला सुद्धा बँजो आवडलेला आहे. सौरभ अडकमोळ यांच्या सोबत ते बँजो पाहण्यासाठी आलेले आहेत. ज्युनियर अडकमोळ. व्हॉट अ शॉट. युवराज डुकरे या ठिकाणी पुन्हा एकदा हल्ला बोल. षटकार. पंचवीस. लहान मुलं सुद्धा बँजोवर मात्र या ठिकाणी फिदा झालेली आहेत. बँजोच्या स्टेज जवळ मात्र लहान मुलांची मात्र या ठिकाणी गर्दी होते आणि स्पर्धेची उत्कंठा खूप मोठी आहे. ती शिगेला पोहोचलेली आहे आणि प्रेक्षक संध्याकाळच्या या सत्र हळूहळू मात्र मैदानाकडे येत आहेत. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. स्पीडअप करा. अगदी वेळेत मागचं षटक 4 मिनिटात संपलं गेलं. गोलंदाज तयार. आरपी लाईन अगदी काटेकोरपणे वेळेत बरोबर बॉलिंग करतायत. जोरदार अपीलचा प्रयत्न होता. बॉल या ठिकाणी निघाला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपकडे एकदम मेन. दुसऱ्याचा प्रयत्न. बॉल अजून येत नाहीये आणि बॉल लेट आला आणि म्हणून 2 धावा. स्कोर वाढला. 2च्या बत्तीनंतर स्कोर कार्डवर 27. गुप्ता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. या ओव्हरचा बॉल नंबर 2 घेऊन येताना पूल केले हवेमध्ये बॉल आणि ते कॅच. विकेट. बचाव. थोडा ब्रेक घेतात बँजो. आणि या बॉलला काय घडते पाहिलं आपण. युवराज डुकलेनं कॉल केलाय. ओ माय गॉड. थ्रो लेट होतोय. पुन्हा एकदा 2 धावा. हे क्या हो रहा है. 3 आले यावेळेस. विपुल पाटील नाराज होत आहेत कारण जिथे 2 धावा जेमतेम होत आहेत 3 धावा येत आहेत. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 30. 9 बॉल मध्ये 30 धावा आहेत. गुप्ता विकेट टेकर बॉलर आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु युवराज डुकले असा काही हिटर आहे की या बॅटरला थांबवणं जर नजर बसली सेट झाला तर मात्र मॅच खाऊन टाकेल.
गोलंदाज दीपक गुप्ता 3 बॉलमध्ये शर्तीला पेटेल का युवराज डुकलेच्या विपक्षात. पुल केलं युवराज डुकलेचा ब्रँड. लॉंग लेग फेमस षटकार की चौकार. चौकार. थँक यू. बॉलर तयार. युवराज डुकलेच्या बॅटमधनं बजाव षटकार. आता 1 बॉल बाकी राहिलेला आहे. गुप्ता वाडा बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला माझा शॉट खेळला गेला. या ठिकाणी दर्पण फोर्सचे बॉलवर येतो आणि पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो युवराज डुकले. ओव्हरची समाप्ती स्ट्राईक युवराजकडे असेल आणि स्कोर मात्र झालेला आहे 41. 12 बॉलमध्ये 41 धावा ठोकलेल्या आहेत. बजाव. हेमंत भोईर यांच्या सहवासामध्ये येऊन गेले राहिले त्या ठिकाणी मात्र स्पर्धेला बँजो पोहोचत आहेत. ही स्पर्धा झाली की लगेच डिंगडॉंग ट्रॉफी आहे 20, 21, 22, 23, 24. तिथे सुद्धा वडोली या ठिकाणी बँजो असणार आहे. स्वीप शॉट परफेक्ट टायमिंग. षटकार. क्या बात है. सीनियर सामने खड़ा है. जूनियर प्रयास कर रहा है. पहला षटकार. युवराज डुकलेच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेकडे आहे. अंदाज बांधलाय. बरोबर बाउंड्री अडवलेली आहे. थ्रो बॉलर कडे येतोय. धावसंख्या 2 न पुढे वाढली 49. जर धावसंख्या ही 62-65 झाली तर कठीण राहील मॅच 3 ओव्हरला. 50, 55, 55, 54 पद राहिली. अटीतटीला येणारी मॅच बनेल. मॅच भारीच होणार आहे कारण ऐनुल शेख सारखा बॅटर, रुपेश लोखंडे, उमेश लोखंडे खूप फॉर्ममध्ये आहेत. बहरात आहेत विपुल पाटील. हेलिकॉप्टर स्ट्रोक. कॅच हातात बसलेली नाहीये. युवराज डुकलेला वाटलं कॅच होईल कारण स्वतः उमेश लोखंडे होते आणि इथे मात्र कॅच सुटली आणि रनआउटची विकेट मात्र जाते. युवराजसाठी सॅक्रिफाय विकेट देत आहेत. थँक्यू. टॉस केला जाईल. कुडूस 11 आणि जय हनुमान गांधरे. जय हनुमान गांधरे कॅप्टन. कुडूस 11 कॅप्टन आलेले आहेत. पाहुणे पाठवा टॉस साठी. हे नाव काय पाहुणे.
योगेशजी पाटील, सॉरी अमितजी पाटील, योगेशजी पाटील येत आहेत. या गावातील उच्च शिक्षित तरुण गुजरात या ठिकाणी ते जॉब करतायत, बिझनेसमॅन आहेत, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करतायत. युवराज डुकलेच्या बॅटमध्ये चेंडू वाहतोय सीमारेषा पार. बजाव बजाव बजाव. ओके, थँक यू. आणि या पुढचा बॉल दर्पण फोडचे तयार. बॅटर युवराज डुकले तयार. धाव घेण्या प्रयत्न या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल. बॉल झाली आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 5. धावसंख्या फळकावर झळकलेली आहे ती 54. हा बॉल डॉट काढणं दर्पण फोडचेला गरजेचं आहे. या बॉलवर मोठा शॉट खेळ का युवराज. सागर पाटील, दलोंडे, भरत बागुलकर्ली यांच्याकडनं सागर बिल्डर यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. धाव 1 मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. दर्पण फोडचं शेवटच्या बॉलला एकच धाव दिली. रनआउटची विकेट. 55 धावा झालेल्या आहेत. चांगली बॉलिंग केली दर्पण फोडसेनं. धावसंख्या फलकावर 55. 56 धावांची गरज. कुडूस 11 टॉस विन फिल्डिंग. थँक्यू. वाह वाह बजाओ. नाचो नाचो. हुर्रा. चला फिल्डिंग लावा लगेच. यानंतर होणारा सामना असेल कुडूस 11 विरुद्ध जय हनुमान गांद्रे. यानंतर भारी मॅच पाहायला मिळेल. गाडी करा. मॅच अजून भरपूर बाकी आहेत. 3 मॅच बाकी आहेत. बजाओ. बॅट्समॅन घाई करा. थँक यू. तर जाऊया सामन्यात. आपण पाहत आहोत शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2025चा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या संघानं तब्बल 55 धावा ठोकल्या गेल्यात. RP लायन्स वाडा या संघासमोर 56 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. पहिलं षटक युवराज डुकले घेऊन येतोय. युवराज डुकले वाडा तालुक्यातला एक ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर प्लेयर.
पहिल्याच पॉवर प्लेचा षटक ऐनुल शेख आणि रुपेश लोखंडे आपण पाहू शकताय आर पी लायन्स वाडा संघाकडनं. पहिलाच चेंडू युवराज डुकलेचा ऑफ कटर, मात्र थोडासा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू वाईड. षटकातील पहिला चेंडू. चेंडूला कट केलं हळुवारपणे, मात्र कीपरकडनं थोडीशी फंबलिंग होते आणि वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. एक ही चेंडू न हाताळता 3 धावा झालेल्या आहेत. रुपेश लोखंडे बघूया, हार्ड हिटर फलंदाज. युवराज डुकले याच्या फलंदाजी आपण बघितली असावी, आता त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. रुपेश लोखंडे पॉवर प्लेचा फायदा घेता येईल का त्याला? एकही चेंडू झालेला नाही आहे. षटकातील पहिला चेंडू. ओहो, खूपच सुंदरसा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. चेंडू 1 बाउन्स निघून गेलाय. चौकार, 4 धावा. बॉल परवा कंपनीतून. आला कंपनीतून मॅच बॉल आलेला आहे. एक चेंडू, धावा झालेल्या आहेत 7. बघूया षटकातील दुसरा चेंडू. युवराज डुकले टू रुपेश लोखंडे. फुल टॉस चेंडू होता, मात्र मिस झाले. फलंदाज त्यावर एक धाव. पंचांचा निर्णय तो वाईड. +1 अशा 2 धावा मिळतील. या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9. एक चेंडू 9 धावा. रिव्ह्यू. पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पंचांचा निर्णय आलेला आहे. वाईड बॉल असेल. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9. युवराज डुकले थोडासा आपल्या गोलंदाजीवर नाराज आहे. वाईडवर वाईड टाकत आहे. षटकातील पुढील चेंडू. सामना करेल ऐनुल शेख. ओहो, खूपच सुंदर असा चेंडू. चेंडूला हळुवारपणे कट केला आणि क्षेत्ररक्षकानं षटकातील पुढील चेंडू. लोअर फुल टॉस चेंडू. त्याला ऐनुल शेखनं पिक केलं आणि फेकून दिला सीमा पार. षटकार, 6 धावा. या 6 धावेच्या मध्ये तिने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15.
धन्यवाद बेंजो. षटकातील चौथा चेंडू बघूया. युवराज डुकले टू ऐनुल शेख. लोअर फुलटॉस चेंडू होता, बॅटवर काहीसा आला नाही. मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडे क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमाग करतोय. मात्र तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय. सीमा पार, दणदण करत चौकार. 4 धावा. थँक्यू बेंजो. युवराज डुकलेनं फलंदाजी मात्र चांगली केली, मात्र गोलंदाजीवर काहीसा नाराज आहे. ऐनुल शेख एक षटकार एक चौकार ठोकलाय युवराज डुकलेला. तो पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण होईल. धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होत ना, परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचली ती 21. एकाच्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झाली 21. घाई करा थोडी. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तिसऱ्या संघाकडनं निलेश. समोर मात्र रुपेश लोखंडे, त्याच्या बॅटमधलं एक चौकार आलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. निलेश टू रुपेश. षटकातील पहिला चेंडू बघूया काय होता. या पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. नॅचरल कट चेंडू होतो. उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू भेटत नाही काहीसा. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक. रुपेश लोखंडेला काहीसा चेंडू समजत नसावा. युवराज डुकलेनं तब्बल 21 धावा खर्च केल्या. त्यानंतर निलेश कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय निलेश. मात्र आता ऐनुल, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आलाय. हावी होईल का निलेशवर, की निलेश बाजी मारेल बघूया. 3 चेंडूवर एकच धाव दिले निलेशने. षटकातील चौथा चेंडू बघूया काय होतंय, काय बिघडतंय. आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय. एक धाव पळून पूर्ण. एकच धावेवर समाधान. बघूया बॉलिंग मार्कवर या ठिकाणी मात्र पाहता लेफ्ट हँड बॉलर निलेश यांना धावांची गरज आहे आरपी लाईनला, कारण टार्गेट खूप मोठं आहे.
लगातार डॉटवर डॉट. बॉल मात्र या ठिकाणी बॅटरला सापडत नाहीये. सूर शोधतोय. बॅटरी मोठा आहे कारण त्याचा इतिहास आहे. 6 बॉल 6 षटकार लगातार. छिंदगडचं मैदान गाजवलं होतं रुपेश लोखंडे. नेक्स्ट बॉल. छप्पन धावांचा टार्गेट असताना आत्ता मात्र इथे डॉट बॉल आल्यानंतर खूप वेळानंतर एक धाव येते. स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 24 वर. स्पीडअप करा मॅच. 6 बॉल आता बाकी राहत आहेत. मॅच खेचली निलेश गोलंदाज यांनी. आदेश प्रतिष्ठान आई गावदेवीचे टीम. 6 बॉल आणि 32 धावांची गरज. दुसऱ्या षटकात धावा आल्या नाही. पहिल्या ओव्हरला 20 धावा, मला वाटतं 21 धावा चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आल्या त्या 3 धावा आणि त्यामुळे या ठिकाणी सामन्याची गणितं बदललेली आहेत. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत संपेपर्यंत आपण सांगू शकत नाही काय घडेल. या स्पर्धेसाठी जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व नियोजनाच्या कमिटीमध्ये असलेलं जगदीश पाटील, जयेश पाटील जे प्रोपरायटर आहेत, त्यांनी या स्पर्धेकरता 6 दिवस पोल्ट्री बंद ठेवलेली आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार आणि ब्रदर्स ग्रुपचं तर मोठं योगदान. 6च्या 6 दिवस भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 6 चेंडू 32 धावांची मॅच आणि इथे कॅच. रुपेश लोखंडे बाद. ऐनुल शेख नॉन स्ट्राईक एंडलाच या ठिकाणी मात्र उभा राहतोय. बजाव. हॅपी बर्थडे सागर बिल्डर. बघूया पुढचा बॉल. 5 बॉल आणि 32 धावांची गरज. उमेश लोखंडे बॅटिंग स्टान्सवर तयार आहेत. अजूनही काही घडलं जाऊ शकतं. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. बसेल का मेळ. 5 बॉल 32 धावा. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, डॉट बॉल. बॅटिंगची ताकद युवराज डुकलेने दाखवली तर बॉलिंगची आक्रमकता निलेशने दाखवली. 3च धावा दिल्या, तिथेच मॅच टर्न झाली आणि त्यानंतर आता मात्र षटक कुणाल मॅच खेचून घेतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू लगातार आले. मागच्या 9 बॉलमध्ये बघितलं आपण तर 5 बॉल डॉट टाकले गेले आणि त्यामुळे सामन्याचं चित्र बदललं. सुरुवात चांगली होती, त्यानंतर दमदार बॉलिंगनं मॅच खेचली जाऊ शकते दाखवलं आदेश प्रतिष्ठान आई गावदेवीच्या टीमनं. औपचारिकता बाकी राहील. हाई डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहत आहेत. लास्ट 2 बॉल. कुणाल बॉलिंग मार्कवर. आणि शेवटचा 1 बॉल औपचारिकता बाकी राहते. लगेचच या ठिकाणी रेडी राहायचे बिग अँड युजर टीम कुडूस 11 अँड बिग अँड युजर टीम जय हनुमान गांधरे. एक भारी मॅच पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा सामना असेल नेक्स्ट मॅच. आणि विजयी ठरतोय या स्पर्धेमध्ये. दुसरा सामना सलग जिंकतोय आदेश प्रतिष्ठान आई गावदेवी तेचे. चला फिल्डिंग लावा. बॅटर